हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे एका सुंदर अशा ठिकाणी ज्याचं नाव आहे उदकमंडलम, ज्यालाच आपण उटी असं म्हणतो. तर उटी हे शहर तमिळनाडूमधील एक फेमस स्पॉट आहे आणि आमचा हा 4 दिवसाचा प्लॅन आहे. तर या 4 दिवसामध्ये मी तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन देणार आहे. तर उटीमध्ये काही फेमस स्पॉट आहेत, काय फूड ऑप्शन्स आहेत आणि हॉटेलची प्राईस काय आहे आणि असं बरेच काही अजून शेअर करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे हॉटेल आहे जे की आम्ही 4 दिवसासाठी बुक केलं होतं. खरंच खूप छान आणि सुंदर हॉटेल आहे आणि या हॉटेलचा व्ह्यू पॉईंट पण खूप छान आहे आणि या हॉटेलची प्राईस काय आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारच आहे. त्याच्या आधी गेल्या मस्त असं चहा आम्हाला सर्व केलं हॉटेलनी. तर सकाळच्या अशा गुलाबी थंडीमध्ये आम्ही मस्त असं फ्रेश होऊन आणि निघालो आम्ही फिरायला. तर फिरायला जाण्याच्या आधी आम्ही सकाळी असा नाश्ता केला. तर हा नाश्ता खूप छान गरमागरम इडली आणि वडा. तर त्यानंतर आम्ही निघालो फिरायला. तर हे ऑटो बुक केला होता आम्ही एका दिवसासाठी. तर ऑटोची प्राईस तुम्हाला स्क्रीनवर दिसलीच असेल. जी प्राईस होती 1500 रुपये, पण थोडीफार बार्गेनिंग करून आपण कमी पण करू शकतो. तर फर्स्ट स्पॉट आहे उटी लेक. तर या उटी लेकमध्ये मैंने प्यार कियाचं जे सॉन्ग आहे ना, दिल दीवाना बिन सजना के जाने ना, 2 सीटरच पेडल बोट हायर केली होती ज्याची प्राईस 375 रुपीज आहेत आणि टायमिंग आहे 30 मिनिट्स. जर 30 मिनिट्सपेक्षा जास्त झाले तर ते तुम्हाला जास्त चार्ज पे करायला सांगतात. आणि खूप छान वाटलं हे पेडल बोट करताना. मस्त असं थोडं पाऊस येत होता आणि खरंच हे पेडल बोट करताना खरंच मला ते सॉन्ग आठवत होतं. त्यानंतर आम्ही बऱ्याच इथे थोडीफार शॉपिंग केली. तर उटी लेकच्या बाहेर असे थोडे शॉप आहेत, आपण तिथे काही चॉकलेट्स घेऊ शकतो किंवा बाकी काही गोष्टी घेऊ शकतो. त्यानंतर आम्ही दुसरा स्पॉट व्हिजिट करायला गेलो जे की आहे रोज गार्डन. हे सर्व स्पॉट तिथे जवळच आहेत. तर याची फीस तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर किती आहे. तर आज मी आले आहे उटीच्या रोज गार्डनमध्ये. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोजेस आहेत आणि खूप सुंदर रोजेस आहेत. तर आमचं नेक्स्ट स्पॉट होतं जे की बोटॅनिकल गार्डन. तर बोटॅनिकल गार्डन हे खूप फेमस स्पॉट आहे उटीमधील. त्याच्या आधी थोडीशी पेटपूजा केली, कारण प्रत्येक स्पॉटला इथे एवढं चालावं लागतं ना, तर नेहमी भूक लागणारच झाली. त्यानंतर आम्ही बोटॅनिकल गार्डनच्या बाहेरच अशी खूप स्टॉल होते तिथे. तर आम्ही ही भेळ खाल्ली आणि भेळ खाऊन आम्ही गेलो एंट्रन्स गेटला. ओके, तर हे तिकीट आहे आणि त्याच्या बॅक साईडला जे स्पॉट आहेत बोटॅनिकल गार्डनमधील. तर गार्डनच्या गेटलाच असे एक बोटॅनिकल गार्डनची जी इन्फॉर्मेशन आहे. तर हे गार्डन 1848मध्ये इस्टॅब्लिश झालं होतं. त्याच्यामध्ये किती एकर एरिया आहे, किती फ्लावर्स आहेत, तर अशी बरीचशी इन्फॉर्मेशन आहे.
इथे पहा किती छान असं सुंदर आपल्या भारताच्या नकाशामध्ये त्यांनी वेगवेगळे जे राज्य आहेत ते राज्य असे कोरीव केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ही जी वॉच आहे ना ती पण खूप सुंदर होती. असं वाटत होतं ही की खरंच रिअलमध्येच वॉच आहे. आणि खरंच खूप सुंदर असं हे बोटॅनिकल गार्डन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, झाडं आणि त्यानंतर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं चॉकलेट फॅक्टरी आणि टी फॅक्टरी. खरं तर या दोन्ही फॅक्टरी जवळजवळच आहेत आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत. तर खरंच तुम्ही इथे शॉपिंग करून घ्या. आणि इथे आम्ही बरेचसे चॉकलेट्स वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही निघालो टी फॅक्टरीला, ज्याची एंट्री फीस होती फक्त 10 रुपये. तर इथे ते आपल्याला असं दाखवतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत. तर चहापत्ती कशी बनते, कशी तयार होते, कशी पॅकेजिंग होते. आणि त्यानंतर या ड्रायरमधून चहापत्ती ड्राय होते आणि अशी त्यांनी पिशव्या लावल्या तिथे. त्यानंतर आपल्याला ते सॅम्पल पण देतात चहाचं टेस्ट करण्यासाठी. आणि खरंच छान होता चहा. तर आजच्या दिवसाचं आमचं लास्ट स्पॉट होतं डोडापेट्टा पीक. तर हे जे स्पॉट आहे ते एकदम हाय हिल्सवर आहे आणि जाताना आपल्याला दोन्ही साईडनी पाईन ट्रीज दिसतात आणि इतकं सुंदर वाटतं ना असं जाताना की काय सांगू. आणि त्याची एंट्री फीस 10 रुपये होती. आणि तर इथे प्रत्येक स्पॉटजवळ खाण्यापिण्याचं असं काही टेन्शन नाही. तर प्रत्येक स्पॉटला खाण्यापिण्याचं बरेचसे शॉप आहेत आणि शॉपिंगसाठी पण आहेत. तर खूप छान वाटलं या स्पॉटला.